स्वागत। बघूयात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की शिक्षक भरतीत बीड जिल्ह्यात रिक्त जागा दडून शिक्षण संस्था चालकांनी मोठा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। शिक्षक भरती दरम्यान जिल्ह्यातील 417 शाळांपैकी फक्त 4च शाळांमध्ये 15 जागा रिक्त असल्याचं पोर्टलवर दाखवण्यात आलं। इतर संस्थेतील रिक्त जागा गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातो। विशेष म्हणजे ही भरती करताना जुन्या तारखेमध्ये नियुक्ती देऊन फरक बिलाच्या नावाने शासनाची लाखो रुपये लाटण्यात आलेत। महाघोटाळ्याची शिक्षण मंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती जिल्ह्यातील भावी शिक्षकांमधून केली जाते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर। सुरेश, नेमका हा घोटाळा काय? राज्यभरामध्ये जवळपास आता 21,500 शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल अंतर्गत शासनाच्या वतीने केली जाते। मात्र त्याच वेळी ही शिक्षक भरती करण्या अगोदर पवित्र पोर्टलवरती ज्या शाळा आहेत, खाजगी संस्था आहेत, ज्या अनुदानित खाजगी संस्था आहेत, त्या संस्थांच्या रिक्त जागाची माहिती ऑनलाईन रोस्टर करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं गेलं होतं। मात्र बीडमधील ज्या शिक्षण संस्था आहेत, ज्याच्यामध्ये 417 शिक्षण संस्था आहेत, या शिक्षण संस्थांपैकी फक्त 4 शिक्षण संस्थांनी 15 जागा ऑनलाईन केल्या। इतर ज्या काही शिक्षण संस्था आहेत ज्याच्यामध्ये जवळपास 412 ज्या शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थांनी ही माहिती ऑनलाईन केली नाही। आणि विशेष धक्कादायक माहिती म्हणजे ही ऑनलाईन माहिती न केल्या कारणानं पवित्र पोर्टलवरती बीड जिल्ह्यामध्ये फक्त 15 जागा रिक्त दाखवल्या गेल्या आहेत। तर यामध्ये जर खोलात जाऊन माहिती घेतली, शिक्षण विभागाला देखील विचारलं गेलं, त्यावेळेस जी माहिती समोर आली आहे ती अतिशय धक्कादायक माहिती आहे। यामध्ये काही जे शिक्षक आहेत, त्या शिक्षण संस्थांनी ही माहिती दडवून या अगोदरच शिक्षकांची भरती केली गेली। जी शिक्षकांची भरती ही कुठल्याही नियमाला आधारून भरती केली गेली नाही। जुन्याच डेटमध्ये त्यांना नियुक्ती देण्यात आली आणि नियुक्ती दिल्यानंतर जर 2013ची नियुक्ती दिली गेली तर 13ची नियुक्तीपासून आता 2024 पर्यंतचं जे फरक बिल आहे, ज्याच्यामध्ये लाखो रुपयाच्या शासनाच्या तिजोरीची देखील दल्ला मारला गेला। आणि ज्या शिक्षकांची भरती दाखवली गेली, त्यांना नियुक्ती दिली गेली, त्यांना कोर्टामध्ये पाठवलं गेलं आणि कोर्टामधून त्यांची नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने देखील हालचाली सुरू केल्या गेल्याचं देखील चित्र आहे। त्यामुळे एकंदरीत बीड जिल्हाच नव्हे तर अनेक ठिकाणी ज्या शिक्षण संस्था आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी अशा पद्धतीचे अप्रूव्हल काढतात, अशा पद्धतीच्या नियुक्ती देतात। त्यामुळे याचा देखील खूप मोठा चौकशी केली जावी अशी मागणी होते। मात्र यामुळे जो महत्त्वाचा अन्याय होतो, ज्यांनी टीईटी दिली गेली, टीईटी पास झाले, त्यांची भरती न करता या पद्धतीने अशा पद्धतीने चोरी छुप्या मार्गाने वेगळ्या पद्धतीने भरती केली जात असेल तर हा खूप मोठा घोटाळा आहे। आणि यामध्ये शिक्षण विभाग देखील तेवढाच जबाबदार आहे। शिक्षण विभागाने अप्रूव्हल देत असताना 2013च्या नंतर शिक्षक भरतीमध्ये टीईटी पात्रता आवश्यक आहे आणि ती जर पात्र नसेल तर त्यांना नियुक्ती दिली जाऊ नये असं देखील सांगितलं जातं। मात्र टीईटी पात्रता परीक्षा असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणचं रोस्टर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा बिंदू नामावलीचा विषय की ज्या शिक्षण संस्थेमध्ये किती शिक्षक रिक्त आहेत आणि कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या कास्टचे आहेत, कोणत्या आरक्षणानुसार आहेत, हे देखील पाळलं जात नाही। तर त्या ठिकाणी सरसकट भरती केली जाते। त्यामुळे एकंदरीतच जर विशाल बघितला आपण तर बीड जिल्ह्यामध्ये हा खूप मोठा शिक्षक भरतीचा घोटाळा आहे आणि ज्याच्यामध्ये लाखो रुपयाचा आर्थिक व्यवहार झाल्याचा देखील आरोप केला जातोय। त्यामुळे एकंदरीतच शिक्षण विभागाच्या माध्यमातून संस्था चालक कशा पद्धतीने हा जो काही महाभरतीचा घोटाळा करतायत, या संदर्भामध्ये जे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री यांनी देखील यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। आणि जे कोणी दोषी आढळले असतील, बीड जिल्ह्यामध्ये या अगोदर देखील शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा समोर आलेला होता। त्यामुळे साहजिकच या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी होऊन हे पूर्ण समोर येणं गरजेचं आहे, सत्य समोर येणं गरजेचं आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। यानंतर बघूयात